हाय, नमस्कार सर्वांना, शुभ दुपार सर्वांना. कारण आता वाजलेले आहे 4 आणि मला एक ना छानपैकी असा विषय आठवलेला आहे. तर अगोदर केस सरळ करते. तुम्हाला माहिती मी जर एखादा व्हिडिओ बघितला आणि मला जर तो व्हिडिओ आवडला तर मी त्याच्यावरती काहीतरी थोडं का होईना बोलू शकते. तर असाच एक व्हिडिओ आहे आमच्या कोल्हापूरमध्ये. तुम्हाला माहीत आहे आमच्या कोल्हापूरमध्ये असे पैलवान होऊन गेलेले आहेत. आणि लोक कशी कोल्हापूर म्हणलं की तांबडा पांढरा रस्सा, हे तर तुम्हाला मटण, सुकं मटण, पातळ मटण, हे सगळं तर तुम्हाला माहीत आहे. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे कोल्हापूरमध्ये लोक राहूच शकणार नाहीत, असं कोल्हापूर आहे, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण असंच कोल्हापूरमधलं एक गाव आहे की त्या गावामध्ये नॉनव्हेज कितीतरी वर्ष, म्हणजे 300-400 वर्ष होऊन गेले, त्या गावामध्ये नॉनव्हेज कुणी खाल्लेलंच नाही किंवा त्या गावात नॉनव्हेज शिजलेलंच नाही. अंडही नाही. काय सांगायचं आहे, अंडंसुद्धा त्या गावात कुणी खात नाही. म्हणजे त्या जिथून त्यांची शिव सुरू होते, जिथून त्यांच्या गावाची हद्द चालू होते, तिथून आतमध्ये कुणीही जायचं नाही. जे त्यांनी खाल्लेलं आहे ना, त्यांना तिथून आतमध्ये जाण्याची एंट्रीसुद्धा नाही. असं ते गाव आहे. आणि त्या गावातील देवता आहे मरगुबाई. तर त्या देवाला ते चालतच नाही. तर काय काय झालेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बस म्हणजे सिटी बस, म्हणजे तिकडं जाणारी आणि त्या गावाचं नाव आहे कोगिल खुर्द. म्हणजे आमच्या कंदलगावपासून जवळच आहे. कंदलगाव, गिरगाव असं, आणि तिथून ते कोगिल असं, ते जवळच गाव आहे. ते आमच्या कंदलगावपासून बरेच दिवस झाले मला व्हिडिओ बनवायचा होता. पण काय झालं, मला ना आज तो व्हिडिओ सापडला. म्हणजे समोर आला व्हिडिओ, का कुणास ठाऊक काय होतं. त्यांना माहिती आहे का ही बाई आपल्यावर काहीतरी बोलू शकेल, ह्या बाईला काहीतरी बोलता येतं आपल्याबद्दल, म्हणून तो व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला. आणि म्हणून मी आज तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. तर काय झालेलं, आता सिटी बस त्या लोकांना, बाहेरची लोक असतात, ड्रायव्हर, कंडक्टर, म्हणजे आता सगळीच कोल्हापूरमधलेच असतात असं नाही. किंवा काही कोल्हापूरमधले आहेत पण त्यांना माहीत नाही का त्या गावामध्ये नॉनव्हेज चालतं किंवा नाही चालतं, ते कुणाला माहीत आहे. आता मलाही माहीत नव्हतं, होतं माहिती थोडंसं मला, पण मी कशाला जाते त्या कोगिलला. तर त्या बसचे ड्रायव्हर, कंडक्टर जे होते, तर त्यांनी काय केलेलं, त्यांच्या घरातून डब्यामध्ये नॉनव्हेज बांधून दिलं होतं. आणि गाडी आली, नवीन कोरी गाडी होती, गाडी हद्दीपर्यंत आली आणि गाडीच बंद पडली. मग ती लोक, ड्रायव्हर, कंडक्टर आले सांगायला की असं असं झालं म्हणून. मग गावातल्या लोकांना संशय आला की ह्यांच्या डब्यामध्ये काय आहे, काय ह्यांनी बांधून आणलेलं आहे, बघूया. कारण गाडीला स्टार्ट मारला, काय काय केलं, पण गाडी काय चालू होईना. आणि मग बघितलं तर त्या डब्यामध्ये नॉनव्हेज होतं. मग त्यांनी ते फेकून दिलं का काय असं केलं आणि गाडी आरामशीर कोगिलमध्ये आली. तर ही एक घटना झालेली आहे. आणि अजून एक पाचगाव, आमच्या कंदलगावच्या जवळच पाचगाव म्हणून एक गाव आहे. त्या गावातला एका व्यक्तीने काय केलेलं, मटण खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं, त्या गावात आला, त्याचे डोळेच गेले. अशी घटना झालेली आहे. आणि अजून अजून भरपूर अशा घटना म्हणजे सांगते तुम्हाला. ज्या म्हणजे लग्न झालेल्या मुली त्या गावात येतात कोगिलमध्ये, थोडे दिवस माहेरी जाऊन खाणार आणि नंतरनं त्यांनी आपोआपच नॉनव्हेज सोडलेलं आहे. अशा हे घटना घडलेल्या आहेत. म्हणजे नंतर त्यांना आपोआपच ते म्हणजे खाऊस वाटत नाही, आपोआपच सोडलेलं आहे. आणि काय काय लोक काय बाहेर जाऊन खायचं, मग तिकडं त्यांनी सगळं आंघोळी बिंगोळी स्वच्छ असं काय करायचं असेल ते हद्दीच्या बाहेर, हद्दीच्या आतमध्ये नाही, कारण त्यांच्या देवाला ते चालतच नाही. आणि असं पिढ्यानपिढ्या असं त्यांचं होत आलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. जर माझं खोटं वाटत असलं ना, तर व्हिडिओसुद्धा आहे यूट्यूबवरती, एक छान व्हिडिओ आहे. हां, तिथं तुम्हाला नक्कीच कळेल की काय म्हणजे हे कोल्हापूरमधील हे गाव आहे. तर त्या गावामध्ये ते वयस्कर लोक, तरुण लोक, सर्व लोक सांगतात की आमच्या देवीचं महात्म्य आहे एवढं
की त्या देवाला नॉनव्हेज पदार्थ त्या गावातच चालत नाही, कुठं दुकान नाही, कुठं काहीच नाही त्यांच्या गावामध्ये. नॉनव्हेज हा पदार्थच नाही, कोणी खायचं पण नाही आणि चालतच नाही त्यांच्या गावामध्ये. तर असं हे कोल्हापूरमधील एक नॉनव्हेज नसलेलं गाव आहे. हां, म्हणजे त्या गावामध्ये मांसाहार चालतच नाही असं हे गाव आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असे म्हणजे जे मटणाच्या थाळी आहेत, चिकन मटण काय कुठलं काय काय आहे तुम्हाला माहीतच आहे. कोल्हापूर म्हटल्यावरती नक्कीच तुम्हाला तांबडा पांढरा रसाचा आठवतच असणार. सुकं मटण, खरड्यातलं मटण, कुठलं मटण. आता तुम्ही म्हणणार श्रावण महिना आहे तुम्हाला काय आठवलं, तर तसं काही नाही. ते काय तोंडात जाऊन बसत नाही श्रावण महिना आहे म्हणून. आणि खाणारे खातेच लोक, ते कोणी लोक पाळत नाहीत. 4 लोक पाळणार आणि त्यातली 6 लोक तर 10-12 लोक तर खाणारच. त्यामुळे तसं काही विचार करायचा नाही. तर असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील कोगिल हे गाव, की त्या गावामध्ये 300-400 वर्ष झाले मटण नॉनव्हेज शिजलंच नाही कुणी. त्याच्या अगोदरपासून कधीपासून असणार हे काय मला माहीत नाही. पण तिथले लोक सांगत होते, तिथल्या आजीबाई होत्या आणि तरुण पिढीतली सुद्धा लोक होती, मुलगा मध्ये होतं, ते सांगत होत्या, सुना सांगत होत्या. पहिलं आम्ही खाल्लं म्हणले, माहेर लग्न झाल्यानंतर आईकडं जाऊन आम्ही खाल्लं, पण नंतर ना ते आपोआपच आमची इच्छाच उडाली त्याच्यावरती. म्हणजे देवाची करणी नारळात पाणी असतं तसं म्हणायचं. नंतर इच्छासुद्धा होत नाही खाण्याची. तर असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील हे कोगिल गाव. आणि त्या गावातील ग्रामदैवत आहे मोरगबाई. तर त्या गावावरती मोरगबाईचा वरदहस्त आहे, मोरगबाईची कृपा आहे. त्यामुळं हे ते गाव सुजलम सुफलम पण आहे. छान गाव आहे ते, फुलांचं ते बाग आहे तिथं, छान गाव आहे ते. आणि त्या गावात भरपूर काय काय आहे आता मला एवढं नाही आठवत, पण नॉनव्हेज खात नाही तेवढं मी तुम्हाला सांगू शकते. चला बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही काय करता, माझे व्हिडिओ बघता आणि तुम्ही लाईक करायला का घाबरता हेच मला काय कळत नाही. व्हिडिओला लाईक तेवढं करत जावा. हां, नुसतं व्हिडिओ बघायचा ढकला. अरे लाईक करायला कुठं पैसे पडतात तुम्हाला? लाईक करा जावा जरा. कुठं पैसे पडतात सांगा बरं लाईक करायला? हां.